रडू का हसायला त्याला. नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज होती भाऊबीज म्हणून आम्ही निघालो आज बदलापूरला. ऍक्च्युली विषय काय आहे, माझ्या 4 बहिणी आहेत. दोघींचे लग्न झाले, दोघींचे नाही. एक बदलापूरची बहीण आहे, एक ठाण्याची बहीण आहे. तर अर्धे भाऊ ठाण्याला गेलेत आणि अर्धे भाऊ बदलापूरला. आरती ताईच्या घरी पोहोचल्यानंतर तिने आमची खातिरदारी केली. आरती ताईकडून भाऊबीज झाल्यानंतर मी गेलो माझ्या मावशीकडे. माझी मावशी पण बदलापूरलाच राहते. बरे ना? बरेच का? बघा, ती येल्लो वाली कनू आहे आणि त्याच्या मागे ब्लू साडीवाली आहे ती पनू मावशी, आणि तिच्या मागे ती कार्तिकी छोटीवाली, आणि तिच्या मागे ती गौरी. बदलापूर वरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो वासिनला आणि आम्ही डायरेक्ट गेलो स्वीटच्या शॉप मध्ये, कारण की ताईला जरा मिठाई घ्यायची होती. आता विषय काय, जे ठाण्यावाले बदलापूरला नव्हते गेले आणि जे बदलापूरला होते ते ठाण्याला नव्हते गेले, त्यांची भाऊबीज आता करायला घेतलेली. आणि हे बघा माझ्या 4 बहिणी. उद्यापासून माझ्या आणि कावचे क्लास सुरू होतात. तर बिचारा कावला रडू आलेला, त्याला जायचं नव्हतं शापूरला, कारण की इथं खूप मजा करत होता. शापूरला ती मजा नाही करायला भेटत म्हणून तो जरा रडत होता. टिश्यू पेपर द्या तुमचा रुमाल दे ना. रुमाल नाही ना वापरत मी, का वापरतो? धर घे. अरे नको, जा दे. नको जात्या वेळेस माऊ पण रडत होती, पण येत्या वेळेस ती मस्त चिल होती. घरी आल्या मी चेक केलं की काल्या नेल आहेत का नाही अजून. यांना असा बघून जरा मनाला शांती भेटली. तर काही आजच्या मिनी ब्लॉग साठी बस एवढंच. जर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.